राज्यामध्ये बदलापूरच्या घटनेवरून बरीच चर्चा आहे। अमरावतीमधल्या शिंदे गटाच्या शिवसेना नेत्यांनी मागणी केली की अमरावती जिल्ह्यातल्या महिलांना शस्त्र वापरण्याची परवानगी द्या, मी फुकट बंदूक देतो। तुम्हाला वाटतं हा पर्याय असू शकतो? बघा कसं आहे की ही लोकभावना आहे। शिंदे गटाचा नेता जरी असेल तो नेता नंतर आहे, तो पण बाप आहे, तो पण माणूस आहे, तो पण भाऊ आहे कोणाचा, मुलगा आहे कोणाचा। आज मला जर तुम्ही विचाराल, मी सांगेन या हरामखोरांना चौकामध्ये फाशी द्या। एक आई म्हणून माझी तीच भावना असू शकते, पण मला माहिती आहे की संविधानाच्या चौकटीमध्ये राहून असे आपल्याला करता येत नाही। तीच भावना त्या नेत्याची सुद्धा त्या ठिकाणी असू शकते। प्रत्येक वेळेला नेत्याच्या चष्म्यातून बघू नका ना तुम्ही। तो नेता पण आहे, पण तो बाप पण आहे, तो भाऊ पण आहे, तो मुलगा पण आहे, त्यालाही वाटतं ना कुठेतरी संवेदना। तसंच मी सांगते तुम्हाला की याला अदरवाईज न घेता एका माणसाची पण काय आहे, काय भावना आहे ती त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली असेल, ते त्यांनाही माहिती आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की असं आपल्याला काही करता येणार नाही। पण जी लोकभावना, जी मनातली भावना आहे, लोकांच्या भावना तर आहेत, पण आपल्याही मनातल्या ज्या भावना आहेत त्या ठिकाणी व्यक्त केल्या असतील तर त्याच्यात चुकीचं नाही आहे। पण म्हणून काय ते लगेच शस्त्र वाटणार आहेत का आणि म्हणून लगेच सगळेजण काय बंदुका घेऊन फिरणार आहेत का, असं होत नाही। पण त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या। आता जे नेते आहेत, जे राजकारणात काम करतात, त्यांनी व्यक्त होऊ नये का, अशातला हा भाग। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील असं म्हणाले की राज्य सरकारकडून या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय मदत जी आहे ती करण्यात आली, संस्था चालकाचा वाचवण्याचा बघा, आहे का असं दिसतंय। मी पहिल्या दिवसापासून सांगते, मी आजही सांगते की त्या ठिकाणी ही संस्था फक्त भाजपची नाही 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 आणि नाही। 1965 पासून ती संस्था त्या ठिकाणी कार्यरत आहे। त्याच्यामध्ये उबाठाचे, शिवसेनेचे, इतर कुठल्याही पक्षात नसलेले असे सगळ्यांची मिळून ती संस्था आहे। ती कुठली राजकीय संस्था नाहीये। त्याच्यामध्ये RSS वाले आहेत का, तर आहेत। भाजपवाले आहेत का, तर आहेत। उबाठावाले आहेत का, तर ते सुद्धा आहेत। शिवसेनेवाले आहेत का, तर ते सुद्धा आहेत। मग तुम्ही असं कसं म्हणू शकता? परंतु कुठल्याही पद्धतीमध्ये आपण बघितलं की ज्या घटना घडतायत त्या इतक्या संवेदनशील आहेत, पण त्याच्या सुखादुःखाशी यांना घेणं देणं नाही आहे। यांना फक्त चुकीचे खोटे ॲलिगेशन करायचे आहेत। मी पुन्हा तुम्हाला TV9च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छिते, ती संस्था फक्त भाजप RSSची नाही। मी कालच्या प्रेसमध्ये, परवाच्या प्रेसमध्ये नावं सुद्धा वाचून दाखवली आहेत की कोण कोण त्याच्यामध्ये उबाठाची लोक आहेत, कोण कोण त्याच्यामध्ये शिवसेना, आधीची शिवसेना जी एकत्र होती तेव्हाचीच लोक, ती सुद्धा त्याच्यामध्ये आहेत। मग का भाजपला तुम्ही बदनाम करताय? आणि काहीही असलं म्हणजे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगते, फक्त भाजपची ती संस्था असती तरी पण सोडलं नसतं। आज सुद्धा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी त्या संस्थेची पण चौकशी लावलेली आहे। कुणालाही सोडणार नाही हो, कुणालाही सोडणार नाही। पण ज्या पद्धतीने फेक नरेटिव्ह म्हणजे खोटं पसरवण्याची यांनी जी फॅक्टरी चालू केली आहे ना, त्याला मात्र म्हणजे तोड नाही। यांना काय म्हणावं, म्हणजे लाजा वाटल्या पाहिजे यांना की असल्या लहान मुलींच्या सोबत जी हैवानियत झाली त्याच्यात पण तुम्ही राजकारण आणता। माझं आव्हान आहे जयंत पाटलांना, त्यांनी दाखवून द्यावं की यामध्ये फक्त भाजपची लोक आहेत किंवा जयंत पाटील आणि अख्खा महाविकास आघाडी। चॅलेंज आहे चित्रा वाघचं, तुम्ही दाखवून द्या की या संस्थेमधले सगळे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत किंवा जे कोण विश्वस्त आहेत ते सगळे भाजपचे आहेत, सगळे RSSचे आहेत। इतकं तरी खोटं बोलू नका। जे ऑन पेपर आहे, जे रेकॉर्डवरती आहे, त्याच्यामध्ये पण इतकं कसं काय बाबा धडधडीत खोटं बोलू शकतात? मला तर कमाल वाटते। काल शरद पवारांनी निषेध आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांना शपथ दिली, त्यावरती राज ठाकरे असं म्हणाले की शपथ कसलं देत आहे? राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यामध्ये जातीपातीचं राजकारण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलं, शपथ देऊन काय होणार आहे? बघा, मी सुद्धा पवार साहेबांची कार्यकर्ता म्हणून राहिलेली आहे। मला एवढंच सांगायचं आहे की ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं, मला इथे तुलना नाही करायची आहे, कारण राज्यात एकही घटना घडली ना तर ती संपूर्ण राज्यासाठी, आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत लज्जास्पद आहे। पण ज्या पद्धतीमध्ये दाखवलं जातंय की हे सगळं आत्ताच होतंय, अहो 2.5 वर्षामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, पवार साहेबांचं सरकार होतं, उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, नाना पटोलेच्या काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेला काय नाही झालं? त्यावेळेला नाही वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे, आपलं सरकार आहे? पण
त्यावेळेला यांच्या संवेदना नाही. फेब्रुवारी महिन्यामध्ये 8 जिवंत हाडामासाच्या बायकांना जाळलं. 8 बायकांना. क्वारंटाईन सेंटर, माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणणारे उद्धव ठाकरे क्वारंटाईन सेंटर मध्ये महिला उपचाराला गेल्या. 2 बलात्कार झाले, 12 तर विनयभंग झाले. किती केसेस तुम्हाला सांगू. पण हे ज्या पद्धतीने आता जे दाखवतायत सुप्रियाताई, मला तर कमाल वाटते. आता म्हणतात माझी सुरक्षा काढून घ्या. अरे त्यावेळेला जेव्हा त्यांचं सरकार होतं त्यावेळेला महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भयाच्या गाड्या या सुप्रिया सुळेंच्या सुरक्षेच्या ताफ्यामध्ये होत्या. मग तेव्हा त्यांना नाही वाटलं की माझी सुरक्षा काढून घ्या. हे ढोंग कशासाठी, हे ढोंगीपणा कशासाठी. म्हणजे मला आश्चर्य वाटतं. महिला सक्षमीकरण सशक्तीकरण याच्यावर घसा फोडून बोलणारे यांच्या हृदयातल्या संवेदना संपल्या. फक्त राजकारण करायचं, कुठल्या परिस्थितीतून महाराष्ट्राला बदनाम करायचं, कुठल्याही परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसांना बदनाम करायचं, कुठल्याही परिस्थितीत एकनाथराव शिंदेंना बदनाम करायचं, हे यांचं षडयंत्र आहे. काय म्हणते काँग्रेसची खासदार, आंदोलकांनी आग लावायला पाहिजे. नाना पटोले काय म्हणतात, आंदोलनाची धग वाढायला पाहिजे. पवार साहेब 15 दिवसापूर्वी बोलले की महाराष्ट्राचा मणिपूर होतोय की काय. हे कसली द्योतक आहे. तो काँग्रेसचा प्रवक्ता म्हणतोय की मराठी माणूस बलात्कारी आहे. काय यांच्या डोक्यामध्ये आहे, यांच्या डोक्यात काय आहे. महाराष्ट्राला अशांत करायचं डोक्यामध्ये. म्हणून हे मला म्हणजे अत्यंत दुःखी आहे मी या सगळ्या गोष्टींवरून. या सगळ्या गोष्टी बघून गेली 25-26 वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करतोय. पण 4 वर्षांच्या चिमुकलीसोबत झालेल्या गोष्टीचं राजकारण ज्या पद्धतीने केलं गेलं. मी स्वतः गेले होते तिकडे. 10 वाजेपर्यंत तिथल्या रहिवाशांनी सांगितलं, चित्राताई 10 वाजेपर्यंत आमचा प्रोटेस्ट होता बदलापूरवाल्यांचा. 10 वाजल्यानंतर माहित नाही कुठून कुठून लोक आली. हे मी नाही म्हणत आहे, लोक म्हणतात स्थानिक. कुठून कुठून लोक आली आणि त्यांच्या हातामध्ये फ्लॅक्स काय होता, फ्लॅक्स होता की लाडकी बहीण योजना रद्द करा. चिमुकल्यांना न्याय देण्याची मागणी करायला तुम्ही आलाय की तुम्हाला लाडकी योजना रद्द करायची. मग तुमचा हेतू काय. आणि मला एक तुम्हाला सांगायचंय, सरकार म्हणून आम्ही राजकीय कार्यकर्ते आहोत. सरकार आमचं असू दे नाही तर नसू दे, आमचं काय असतं बघणं काम की सरकार म्हणून सरकारची भूमिका काय. मला सांगा या केसमध्ये असा कुठला मुद्दा आहे जो सरकारने नाही केला. अशी कुठली स्टेप आहे जी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारने नाही केली. अशी एक तरी स्टेप मला दाखवा. SIT बसवली, ज्या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केलं त्यांना बडतर्फ केलं. 3 दिवसापूर्वीच जलद गतीमध्ये द्यायला अपील सुद्धा केलेलं आहे. फास्ट ट्रॅकवर जाईल. उज्ज्वल निकमांसारखे वकील दिले. तो हरामखोर तर त्या ठिकाणी अटकेमध्ये, त्याला तर फाशीवर लटकल्याशिवाय आम्ही कोणीच शांत बसणार नाही. हाच नाही, असे अनेक आहेत हरामखोर समाजामध्ये. त्यांना चेचून काढण्यासाठी मी आत्ताच इथे, तुम्ही बघितलं आमच्या भीमाले भाऊंनी जो आज कार्यक्रम घेतला लाडक्या बहिणीचा, 5000 पेक्षा जास्त महिला या ठिकाणी आल्या. आणि असल्या हरामखोरांना चेचून काढा. रस्त्यामध्ये जर कुठे घटना झाली तर थांबा. हे आव्हान आम्ही पण करतोय. कारण फक्त पोलीस करून जमणार नाही. पोलीस तुमच्यासाठी आहे, या राज्यातल्या महिलांसाठी आहे, सरकार तुमच्यासाठी आहे. पण समाजातल्या हरामखोरांना चेचायचं काम तुमचं माझं तर आहे. कोल्हापूरच्या घटनेमध्ये मामाने केला मुलीवर बलात्कार आणि तिला फेकून दिलं. सांगा मला कुठे चाललोय आपण. त्यामुळे या विकृतांना धरून त्यांना चेचण्याचं सुद्धा काम आपल्याला येणाऱ्या दिवसात करायचंय आणि या सगळ्या बहिणी करतील. बदलापूरची घटना म्हणाल तर एका वाक्यात मी तुम्हाला सांगेन, या महाविकास आघाडीवाल्यांचं बदलापूर की घटना ये तो सिर्फ बहाना है, असली निशाना लाडली बहन योजना है. पण यांच्या मनातले काळे मनसुबे महाराष्ट्रातली जनता कधीही पूर्ण करणार नाही, हा मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.